शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले फायबरयुक्त टॉयलेट आज मात्र धूळ खात दिसत आहेत. मनपा प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उभारण्यात आलेले ही टॉयलेट वापरात नसल्यामुळे एकीकडे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. या संदर्भात मनपा प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाही. देखभाल आणि या संदर्भात मनपा प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही टॉयलेट्स केवळ शोभेची वस्तू बनलेली आहेत. नागरिकांचा सवाल आहे, जेव्हा कोट्यवधी रुपये खर्च करून सुविधा उभारल्या जातात तेव्हा त्यांचा उपयोग का होत नाही आणि हा निष्क्रियतेची जबाबदारी कोण घेणार? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की मनपा प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देत आहे. विक्रम डोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती. पाहू शकता, हे शौचालय बांधलेलं आहे महानगरपालिकेनं. कोट्यवधी रुपये खर्च करून त्याची देखरेख होत नाही आहे. जे याच्या मागं आहे पूर्ण झाडं वाढलेली आहे आणि कचरा पूर्ण पडलेला आहे, दुर्गंधी येत आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची साफसफाई नाही आहे. त्याच्या मागं जो खर्च लागतो साफसफाईला तो त्याचं ऑडिट करते का नाही करत, किंवा कोणाला पैसे चालले साफसफाईचे का नाही चालले, याच्यावर कोणताही प्रतिनिधी अमरावती शहरातला कोणताही नगरसेवक बोलायला तयार नाही आहे. अशा ठिकाणी बांधला आहे का कोणाला दिसतही नाही. कलेक्टर ऑफिस तिकडे आहे, हे सगळे कार्यालय तिकडे आहे. अशा ठिकाणी बांधायला पाहिजे का ते दिसलं पाहिजे लोकांना, किंवा त्याचा उपयोग घेतला पाहिजे लोकांनी. अशा ठिकाणी बांधलेला आहे का काहीच उपयोग नाही आहे. आणि इथं हे सिमेंटचे बोरे पडलेले आहे, काम चालू आहे. हे पूर्ण हे झालेलं आहे, पूर्ण उखळलेलं आहे. इथं बिअरही पडलेले आहे, इथे बिअर पडलेले आहे. जे लोक बिअर पिते इथं तर याची सुरक्षा आणि याची देखरेख महानगरपालिका केली पाहिजे. याच्या मागं जो भोंगळा कारभार चालू आहे महानगरपालिकेचा आणि याच्यावर जे शासन पैसे देऊन राहिलं साफसफाईसाठी म्हणा किंवा देखरेखीसाठी, ते पैसे कुठे चालले मी पाहू शकता. माझ्या मागं मी खोटं नाही बोलत आहे, माझ्या तुमच्यासमोर आहे पूर्ण व्हिडिओ. यामध्ये पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे. महानगरपालिका स्वच्छता विभाग आणि त्याच्यानंतर आपले आरोग्य विभाग जे महानगरपालिकेचा आहे हे पूर्ण 100% भ्रष्टाचार करून राहिलेला आहे. जर यामध्ये काहीही कारवाई नाही झाली तर क्रांती सेना तीव्र आणि उग्र आंदोलन करेल. जय भीम, जय शिवराय.